राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या संविधानावरून वाद उद्भवलेला आहे, कारण की महत्त्वाच्या सेलला कात्री लावल्याचा आरोप होतोय। राष्ट्रवादीमधील संविधानामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांना मिळण्यासंदर्भात रोहित पवार यांनी आरोप केलेले होते, ते हे प्रकरण आहे। आणि राष्ट्रवादीमधील संविधानामध्ये आणखी काही बदल केल्याची बाब समोर आलेली आहे। पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानामधून काढून टाकण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानामध्ये एकूण 7 फ्रंटल सेल नमूद केले गेले। नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या सेलचा समावेश असल्याचं उघड झालंय। 28 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीदरम्यान पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे मिनिट्स पाठवण्यात आलेले आहेत त्यामध्ये संविधानामध्ये बदल करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, काय आरोप आहेत आणि प्रकरण काय आहे? आता यामुळे कसा वाद उद्भवतोय? श्रद्धा, खरं तर काँग्रेसमधून शरद पवार ज्यावेळेला बाहेर पडली होती आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती आपल्याला माहिती आहे। आणि संपूर्ण पक्षाची जी वाटचाल आहे ती शिवशाहू फुले आंबेडकर या धर्तीवर पुरोगामी तत्वावरती पाहायला मिळाली होती। नंतर अजित पवार देखील बाहेर पडलेले होते। त्यांनी वेगळा राष्ट्रवादी स्थापन करून पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतलेलं होतं, जी सगळी घडामोड संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आपल्याला माहिती आहे। पण रोहित पवार यांनी जो आरोप केला होता तो आता आरोप खरा ठरतोय असं सध्या तरी दिसतंय। जवळपास 3 सेल जे आहेत ते सेल काढून टाकण्यात आणले। त्यामध्ये अल्पसंख्याक, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल हे 3 प्रमुख सेल होते। कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पोहोचलेला आहे आणि वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून सगळ्याच राजकीय पक्षांचं खरं तर काम चालत असतं। आणि त्यातच आता हे 3 महत्वाचे सेल काढून टाकण्यात आले आहेत। आणि जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जवळपास 7 फ्रंटल सेल जे नमूद होते त्यातले आता 3 काढून टाकण्यात आले आणि उर्वरित 4 मात्र कायम ठेवण्यात आले आहेत। महत्वाचं हेच आहे की सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरोगामी तत्वापासून दूर जाते का, असा सवाल आता खरं तर राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। मात्र याची आता चर्चा जोरदार सुरू आहे। श्रद्धा, अगदी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।